लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठण तालुक्यातील रहाटगाव येथे मुरुम उत्खननाच्या वादातून एका मागासवर्गीय कुटुंबावर धारधार शस्त्र, लाकडी बॅट व दांडक्यांनी हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना 22 ते 23 जुलै दरम्यान घडली। या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित रवींद्र सुभाष चाबुकस्वार, वय 25 वर्ष, राहणार रहाटगाव, हे 22 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजता आपल्या गट क्रमांक 149 मधील शेतजमिनीवर गेले असता त्या ठिकाणी नाणेगाव येथील शिवा पुंजाराम जमादार यांनी त्यांना मुरुम विक्रीबाबत विचारणा केली। मात्र रवींद्र यांनी नकार दिल्याने शिवा जमादार यांनी जातीवाचक शिवीगाळ करत काठ्या लाठ्यांनी मारहाण केली। तू महार आहेस तर सगळं गाव तुझ्या बापाचं आहे का, असे अपमानास्पद उद्गारही त्यांनी काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे। दुसऱ्या दिवशी 23 जुलै रोजी सकाळी रवींद्र चाबुकस्वार यांनी त्यांची आई सुनीता, भाऊ प्रवीण, चुलते रमेश तसेच गावातील लक्ष्मण माटे व संतोष सातपुते यांनी समजुतीसाठी रहाटगाव येथील गायरान भागात शिवा जमादार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला। मात्र शिवा जमादार, पांडू जमादार, पुंजाराम जमादार व शिवाची पत्नी यांनी धारधार शस्त्रे, लाकडी बॅट, दांडके वापरून चाबुकस्वार कुटुंबावर हल्ला केला। या हल्ल्यात रवींद्र, त्यांचा भाऊ प्रवीण, आई सुनीता आणि चुलते रमेश गंभीर जखमी झालेत। रमेश चाबुकस्वार यांच्या डोक्याला धारधार शस्त्राने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत। यावेळी गावकरी लक्ष्मण माटे, संतोष सातपुते, प्रवीण माटे, अमोल खरात व आकाश निकाळजे यांनी जखमींना तात्काळ पैठण शासकीय रुग्णालयात दाखल केले। तेथून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटे रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणी 24 जुलै रोजी रवींद्र चाबुकस्वार यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 268/2025 नोंदवण्यात आला असून आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलम 118, 1, 351, 2, 352 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 मधील कलम 31 आर, 31 एस, 32 VA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच DYSP पूजा संजय नागरे, पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक शिवाजीराव खांडे, सुधीर ओव्हाळ, बीट जमादार अजित शेख व कल्याण ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। संपूर्ण परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे। पोलीस तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.